जय जिजाऊ जय शिवराय. सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर मला आज एक प्रसंग आपल्याशी मांडावासा वाटतो. ज्या आपुलकीने, ज्या प्रेमाने एखादी बहीण आपल्या भावाला राखी बांधते ना, तो विश्वास, ते पवित्र आणि पाठीराखा भाऊ खूप महत्त्वाचा असतो. खरं तर ज्याला बहीण नाही, त्याला माहिती आहे, ही बहीण आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची असते. आणि नशिबानं मला बहीण नाही, पण मी एक सांगू इच्छितो, छत्रपती शिवरायांनी एकच सांगितलं आहे, दुसऱ्याची बहीण म्हणजे आपली बहीण, हा पवित्र संदेश आज मी देऊ इच्छितो. म्हणून एक प्रसंग आपल्यासमोर आज मांडावासा वाटतो. माझ्या मित्राची बहीण म्हणजेच माझी बहीण, ती एक्सपायर झाली आणि खूप दुःख झालं मला. आणि त्या 10व्याच्या दिवशी प्रसंग मांडण्याची संधी एका प्रवचनकाराला मिळाली. प्रवचनकार प्रसंग मांडत असताना सगळ्यांचे डोळे अश्रू पाणावले. त्याच वेळेस माझ्या मित्राने माझ्या पाठीवरती हात ठेवला आणि सांगितलं, संकेत, माझी अशी इच्छा आहे की 2 मिनटं तू ताईवरती बोलावं. माझं हृदय भरून आलं, माझे डोळे पाणावले. कारण की आम्ही सगळे एकत्र खेळलो होतो, एकत्र बागडलो होतो. आणि मला कधी असं वाटलं नाही की मला बहीण नाही. एवढी माया त्या बिचाऱ्या माता माऊलीने केली होती. वाईट ह्या गोष्टींचं वाटते. त्याची आई गेल्यानंतर जर त्याला कोणी सांभाळलं असेल ना, तर त्याच्या त्या बहिणीने सांभाळलं. म्हणून मी नेहमी म्हणतो, आईनंतरची दुसरी जर कोणी सावली असेल ना, ती त्याची बहीण असते. म्हणून मला सांगावंसं एकच वाटतं, तो 2 मिनटं प्रसंग मांडण्याची संधी मला मिळाली आणि माझे डोळे पाणावले. खरं तर प्रसंग माझ्या डोळ्यासमोर हा आठवतोय, आई गेल्यानंतर दुसरी कोणी असेल ती माता माऊली म्हणजे बहीण होती. आणि मला सांगा, ज्या बहिणीबरोबर आपण खेळलो, बागडलो, भांडलो, आज तीच बहीण आपल्यामध्ये नाही. वाईट ह्या गोष्टींचं वाटतंय. आईच्या फोटोच्या बाजूला सुद्धा आज तिचा फोटो असताना मनात दुःख घर करून गेलाय. वाईट ह्या गोष्टींचं वाटतंय. रक्षाबंधनाला राखी बांधायला बहीण नाही, या गोष्टींचं वाटतंय. आणि मला सांगावंसं एकच वाटतं, मी भांडायचं तरी कुणाशी, खेळायचं तरी कुणाशी, आणि माझा कान पिळणारी माझी बहिणीने या गोष्टींचं वाईट वाटतंय. सगळ्यात जास्त दुःख ह्या गोष्टींचं वाटतंय, ज्या आपुलकीने मी त्या बस स्थानकावरती जायचो, बस स्थानकावरती गेल्यानंतर ती बस त्या स्टँडवरती यायची आणि त्याच्यातून माझी बहीण उतरायची. मी आनंदाने तिला मिठी मारायचो, तिची बॅग उचलून तिने मला आणलेला खाऊ मी खायचो. पण आज त्याच बस स्टँडवरती गेल्यानंतर बस तर येणार आहे, पण बसमध्ये उतरणारी माझी बहीणच. तर या गोष्टींचं वाईट वाटतंय मला. म्हणून कधी कधी माझ्या मित्राला मी सांगतो की दादा, त्या तुझ्या आईच्या फोटोमध्ये बघितल्यानंतर आज तू तुझी स्वतःची सावली बघतो. पण एक लक्षात घे, ही माता माऊली, ही आई आणि ताई, ही जरी आज तुझ्यासोबत नाही, पण त्याच्या फोटोकडे बघताना सुद्धा असं वाटतं की आज दोन्ही माता माऊल्या तुझ्यासोबत आहे. इतकं प्रेम आईचं तुझ्यावरती होतं, ताईचं तुझ्यावरती होतं. म्हणून रक्षाबंधनच्या दिवशी का होईना तू आठवण काढतो, पण त्यापेक्षाही दुःख ह्या गोष्टींचं होतं दादा. आज कुणीही माझ्या हातात धागा बांधला त्या पवित्र नात्याने ना, तर ताईची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पण एक लक्षात घे, आपल्याला एकच सांगावंसं वाटतं, जी कोणी बहीण तुला मला राखी बांधेल, तिच्या त्या पवित्र धाग्यामध्ये आपण आपली बहीण हिला आठवण करायची आणि तो धागा बांधायचा. म्हणून स्वतःला दुःख करू नाही घ्यायचं. एक लक्षात घे, जे गोष्टी नशिबात असतात त्या घडत चालतात. पण मलाही वाटलं नव्हतं की जिच्याबरोबर मी खेळलो, बागडलो आणि तिच्याच त्या दुःखाच्या प्रसंगी मला असं बोलावं लागत. मला वाईट वाटलं आणि माझे डोळे पाणावले. पण एकच सांगतो की आपण आपल्या आयुष्यामध्ये एकनिष्ठ राहायचं, प्रामाणिक राहायचं आणि हे पवित्र रक्षाबंधनचं नातं आपण जपायचं, त्या धाग्याला जपायचं. म्हणून ज्यांना ज्यांना बहिणी भाऊ आहेत, त्या लोकांनी त्या धाग्याला जपा. कारण की एक आहे, ज्यांचा धागाच कच्चा झाला, ज्यांचा धागाच तुटून पडला ना, त्याला त्या धाग्याची किंमत कळते. म्हणून आज मी असेल, माझा मित्र असेल, आम्हाला बहीण नाही, याचं दुःख तर आम्हाला नेहमी होत राहील. कारण दुसऱ्याच्या हातात धागा बांधताना सुद्धा आमचे डोळे पाणावतात.
म्हणून सर्वांना माझी एकच विनंती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, ज्यांना ज्यांना बहीण आहे, ज्यांना भाऊ आहे, जपा आहे ना तर बाकी काही नाही रे. आई नंतर दुसरी जर कोणी माता माऊली सावली देणारी असेल ना ती बहीण असती. म्हणून आई माझी मायेचा सगळं, आई गेली का आपण समजायचं आपलं सुखांत सगळं आटलं गेलं, हे लक्षात घ्या. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.